capital L is passing through the points capital A and capital B. If the mirror image of point P 1 1 minus 1 in the line L is x, y, z, then x plus y plus z व्हॅल्यू अशी विचारली. कॅपिटल एल एक लाईनचे इक्वेशन बघा फाइंड करायला लागणार यामध्ये. पहिल्यांदा एल जे इक्वेशन आहे ते ए अँड बी पॉइंट मधून पास झालेलं आहे. ए पॉइंट दिलेला आहे 1,3,2 अँड बी पॉइंट दिला आहे 2,2,1. ओके. अँड एक पी पॉइंट आपल्याला दिलेला आहे 1,1,-1. याची मिरर इमेज लेट्स से आपण एक क्यू पॉइंट कन्सिडर केला x, y, z. हाच पॉइंट आपल्याला फाइंड करायचा आहे. जेव्हा मिरर इमेज घेतोय त्यावेळी बघा की या लाईन वरती जो एम पॉइंट असेल तो तुमचा पी क्यू चा मिड पॉइंट असेल. ओके. तर आता पहिल्यांदा आपण इक्वेशन ऑफ एल फाइंड करूया. टू गिवन पॉइंट्स असतील तर इक्वेशन ऑफ एल जे आहे ते फाइंड करणार कसं बघा. x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1, y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1, z मायनस z1 अपॉन z2 मायनस z1. ओके. लेट्स से आपण 1 3 2 जो आहे तो x1 y1 z1 पॉइंट कन्सिडर करूया. हा जो बी पॉइंट आहे तो x2 y2 z2 पॉइंट पुट करूया. या दोन्ही व्हॅल्यू यामध्ये पुट केल्या तर x मायनस 1 x2 मायनस x1 दॅट इज 2 मायनस 1 जे आहे ते 1 होईल इज इक्वल टू y मायनस y1 y मायनस 3 अपॉन y2 मायनस y1 मायनस 1 होईल. z मायनस z1 अपॉन 1 मायनस 2 मायनस 1. ओके. आपण फाइंड काय केलं बघा आता इक्वेशन ऑफ एल. लेट से ती व्हॅल्यू आपण लॅम्बडा कन्सिडर करूया. मग जर x मायनस 1/1 लॅम्बडावर जर कम्पेअर केलं तर आपल्याला जो एम कोऑर्डिनेट आहे ना जो लाईन वरती एल वरती आहे तो एम कोऑर्डिनेट काय मिळेल बघा. 1 इंटू लॅम्बडा लॅम्बडा अँड मायनस 1 RHS मध्ये घेतलं तर ते प्लस होईल. मायनस लॅम्बडा प्लस 3 मायनस लॅम्बडा प्लस 2. दिस इज द कोऑर्डिनेट ऑफ एम. आपल्याला पहिल्यांदा एम कोऑर्डिनेट फाइंड करायचा आहे. आता एम कोऑर्डिनेट फाइंड करायसाठी आपल्याला लॅम्बडाची व्हॅल्यू फाइंड करावी लागणार आणि ती व्हॅल्यू फाइंड करायसाठी पहिल्यांदा आपण काय करूया बघा. डायरेक्शन रेशोज ऑफ पीएम ते फाइंड करूया. काय येतील बघा. एम चा कोऑर्डिनेट तर फाइंड केलाय लॅम्बडा प्लस 1. डायरेक्शन रेशोज कसे फाइंड करणार बघा. दोन गिवन पॉइंट्स असतील तर x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1. x2 आहे तुमचा एम कोऑर्डिनेट मध्ये लॅम्बडा प्लस 1. पी चा कोऑर्डिनेट x आहे 1. त्यानंतर मायनस लॅम्बडा प्लस 3 मायनस 1 मायनस लॅम्बडा प्लस 2 मायनस मायनस प्लस 1. ओके. म्हणजे हे लॅम्बडा मायनस लॅम्बडा प्लस 2 मायनस लॅम्बडा प्लस 3 हे झाले डीआरएस ऑफ पीएम. डीआरएस ऑफ एल जे आहेत ते काय आहेत बघा. आपण आता जे फाइंड केलेली इक्वेशन आहे बघा त्याचे डिनॉमिनेटर मधल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या ए बी सी डायरेक्शन रेशोज असतात त्या किती आहेत 1 मायनस 1 मायनस 1. ओके. बट पीएम परपेंडिक्युलर टू गिवन लाईन एल त्यामुळे परपेंडिक्युलर असतील तर डायरेक्शन रेशोचं जे मल्टिप्लिकेशन आहे आपण ते 0 कन्सिडर करतोय आपण आता. त्यामुळे A1 ची व्हॅल्यू बघा. ही व्हॅल्यू जी झाली हे A1 B1 C1 ही व्हॅल्यू आहे ती A2 B2 C2. त्या दोघांचा प्रोडक्ट करायचा आपल्याला. म्हणजे बघा की 1 इंटू लॅम्बडा मायनस 1 इंटू मायनस लॅम्बडा प्लस 2 मायनस 1 इंटू मायनस लॅम्बडा प्लस 3 इज इक्वल टू 0. काय राहिलं बघा. लॅम्बडा मायनस मायनस प्लस लॅम्बडा मायनस 2 प्लस लॅम्बडा मायनस 3 इज इक्वल टू 0. ऍडिशन केलं तर 3 लॅम्बडा मायनस 5 इज इक्वल टू 0. लॅम्बडा बिकम्स इनर 5/3. ही लॅम्बडाची व्हॅल्यू जर आपण एम मध्ये पुट केली तर कोऑर्डिनेट ऑफ आपल्याला एम मिळून जाईल 5/3 प्लस 1 मायनस 5/3 प्लस 3 मायनस 5/3 प्लस 2 दॅट इज एम कोऑर्डिनेट किती मिळेल बघा आपल्याला 3 प्लस 5 8/3 9 मायनस 5 4/3 6 मायनस 5 दॅट इज 1/3. हा झाला आपला एम कोऑर्डिनेट. आता जो एम कोऑर्डिनेट आहे बघा तो पी आणि क्यू चा मिड पॉइंट आहे. मिड पॉइंट फॉर्म्युल्याप्रमाणे बघा आपल्याला काय मिळेल. एम चा जो एक्स कोऑर्डिनेट आहे तो 8/3 इज इक्वल टू x प्लस 1 अपॉन 2
कॉमा वाय कोऑर्डिनेट आहे 4/3 म्हणजेच पी चा वाय कोऑर्डिनेट 1 आहे, हे जे वाय आहे हे y प्लस 1/2 अँड झेड कोऑर्डिनेट आहे तो 1/3 इज इक्वल टू -1 प्लस झेड डिवायडेड बाय 2. असं करता येईल. थोडंसं सिम्प्लिफिकेशन करून घ्या आता. x प्लस 1 इज इक्वल टू 16/3, y प्लस 1 इज इक्वल टू 8/3 and z minus 1 is equal to 2/3. ओके, बघा बरोबर आहे का? सिम्प्लिफिकेशन करून घ्या. आता x इज इक्वल टू काय राहणार बघा, +1 RHS मध्ये गेल्यावर मायनस होईल, -1, y इज इक्वल टू 8/3 -1, z इज इक्वल टू 1 प्लस 2/3. दॅट इज x इज इक्वल टू 13/3, y इज इक्वल टू 5/3 and z is equal to 5/3. x, y आणि z ची व्हॅल्यू मिळाल्या. आता त्या तिघांचं आपल्याला काय करायचं बघा, सम करायचं आहे. तर ते सम करूया बघा. त्या सम करताना 13/3 प्लस 5/3 प्लस 5/3 आलं. ओके, दॅट इज 5 प्लस 5 10 प्लस 13 23/3 येईल. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट.